प्रश्न क्रमांक पहिला आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे? न्यूयॉर्क, जिनेवा, पॅरिस की द हेग? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 द हेग. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय द हेग इथे आहे. तर जिनेवा येथे WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याचे मुख्यालय कुठे आहे? जिनेवा येथे आहे. हा पण काय PYQ. प्रश्न दुसरा आहे, प्रकाश वर्ष हे एकक काय मोजण्यासाठी वापरले जाते? प्रकाशाची वेग, प्रकाशाची तीव्रता, अंतर की काळ? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अंतर. प्रकाश वर्ष हे अंतर मोजण्यासाठी वापरते. तर ज्या ताऱ्यांचा प्रकाश आपल्यापर्यंत यायला अनेक वर्ष लागतात किंवा त्याच्यामधले अंतर आपण मीटरमध्ये मोजू शकत नाही, म्हणून ते अंतर प्रकाश वर्ष या एककात मोजले जाते. तिसरा प्रश्न आहे, व्यक्तिगत क्रीडा प्रकारात ऑलिम्पिकमध्ये सर्वात प्रथम सुवर्ण पदक मिळवणारा भारतीय खेळाडू कोण? तर व्यक्तिगत क्रीडा प्रकारात ऑलिम्पिकमध्ये सर्वात प्रथम सुवर्ण पदक मिळवणारा खेळाडू आहे अभिनव बिंद्रा. ऑप्शन क्रमांक 4 अभिनव बिंद्रा. प्रश्न चौथा, राज्यपालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? तर राज्यपालाची नेमणूक खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती करत असते. प्रश्न पाचवा आहे, महाराष्ट्रातील चादरी बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? तर महाराष्ट्रातील चादरी बनवण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे सोलापूर. सोलापूरच्या चादरी. पैठणच्या काय आहे? पैठणी. नागपूरचे काय आहे? संत्री. पुढचा प्रश्न आहे, सायमा या भूकवचाच्या भागात कोणत्या संयुगाचे मिश्रण जास्त असते? तर सायना या भूकवचाच्या भागामध्ये सिलिका व मॅग्नेशियम यांचे मिश्रण जास्त प्रमाणात असते. प्रश्न सातवा, वस्तूवरील गुरुत्वीय बल म्हणजे त्या वस्तूचे डॅश डॅश होय. तर वस्तूवरील गुरुत्वीय बल म्हणजे ते पृथ्वीच्या सेंटरकडे अट्रॅक्ट होते, ते म्हणजे त्याचे काय होय? वस्तूचे मास गुणिला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वीय आकर्षण. यालाच आपण काय म्हणतो? वेट म्हणजेच काय? वजन असे म्हणतो. प्रश्न आठवा, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ययाती या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कुसुमाग्रज हे आहेत. प्रश्न नववा, नाईल नदीची देणगी कोणाला म्हटले जाते? तर नाईल नदीची देणगी खालीलपैकी इजिप्त या देशाला म्हटले जाते. प्रश्न 10वा, पेशीचे ऊर्जा निर्मिती केंद्र कोणाला म्हणतात? तर पेशीचे ऊर्जा निर्मिती केंद्र हे तंतुकणिका म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला आपण मायटोकॉन्ड्रिया म्हणतो, याला म्हटले जातात. तर एका ग्लुकोजपासून 38 ATP ऊर्जा तयार केली जाते. तर मानवी शरीरात ऊर्जा कोणाच्या फॉर्ममध्ये असते? तर ते ATPच्या फॉर्ममध्ये तयार होत असते. खालीलपैकी कोणता खडक रूपांतरित खडक आहे? तर खालीलपैकी ग्राफाइट हा खडक रूपांतरित खडक आहे. कोणत्या समाजसुधारकाचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो? तर खालीलपैकी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न 13, काझीरंगा हे एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असणारे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी आसाम या राज्यामध्ये आहे. पहा, ह्या प्रश्नामध्ये 2 प्रश्न क्लिअर होत आहे. तर पहिला प्रश्न म्हणजे काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ते कशासाठी आहे? एक शिंगी गेंड्यासाठी. आणि ते कोणत्या राज्यात आहे? तर ते आसाम या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, पंडित नेहरू यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे? पंडित नेहरू यांच्या समाधी स्थळाचे नाव शांतिवन हे आहे.
पुढचा प्रश्न, सुशील कुमार हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर सुशील कुमार हा कुस्ती या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणार्क येथील सूर्य मंदिर कोणत्या राज्यात आहे? तर कोणार्क येथील सूर्य मंदिर हे ओडिशा या राज्यामध्ये आहे. 7वा प्रश्न, आझाद हिंद सेनेने अंदमान व निकोबार ही बेटे जिंकल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानला काय नाव दिले? तर आझाद हिंद सेनेने अंदमान निकोबार जिंकल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानला शहीद हे नाव दिले. कोणते? शहीद. प्रश्न 18वा आहे, जीवनसत्व अ च्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर जीवनसत्व अ च्या अभावामुळे रात आंधळेपणा हा रोग होतो. स्कर्वी हा रोग सी जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. बेरीबेरी हा रोग बी जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असतो. आंतरराष्ट्रीय कामगार दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर खालीलपैकी आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा ऑप्शन क्रमांक 2 1 मे या दिवशी साजरा केला जातो. मेघालय या राज्याची राजधानी कोणती? तर मेघालयची राजधानी शिलाँग ही आहे. कोणती? शिलाँग. अंदमान व निकोबार द्वीपसमूहात समाविष्ट बेटांपैकी किती बेटांवर मानवी वसाहती आहे? तर अंदमान व निकोबार द्वीपसमूहात बेटांपैकी एकूण 38 बेटांवर मानवी वसाहती आहेत. प्रश्न 22 आहे, पचमढी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? पचमढी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. कोणते? मध्य प्रदेश. प्रश्न 23, 2014चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणत्या भारतीय व्यक्तीला मिळाला आहे? तर 2014चा शांततेचा नोबेल पुरस्कार खालीलपैकी कैलास सत्यार्थी यांना मिळालेला आहे. प्रश्न 24, जीवनसत्व ड च्या अभावामुळे कोणता रोग होतो? जीवनसत्व ड च्या अभावामुळे मूळदूस हा रोग होत असतो. मूळदूस हा रोग कोणामध्ये होतो? तर जे बालक असतात त्यांच्यामध्ये होत असतो. स्कर्वी हा रोग क जीवनसत्वाच्या म्हणजे सी जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. बेरीबेरी हा रोग बी जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. तर रात आंधळेपणा हा रोग ए जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असतो. तर ड जीवनसत्वाच्या अभावामुळे जो प्रौढ व्यक्ती असते त्यांच्यामध्ये अस्थिमृदुता हा रोग होतो. कोणता? अस्थिमृदुता. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या अंतर्गाभ्याला काय म्हणतात? तर पृथ्वीच्या अंतर्गाभ्याला निफे असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, सर्वात जास्त लोकसंख्या असणारे खंड कोणते? सर्वात जास्त लोकसंख्या असणारे खंड म्हणजे आपला आशिया खंड आहे. कोणत्या धातूचा उपयोग पोलाद निर्मितीमध्ये लोह मिश्रित धातू म्हणून केला जातो? तर खालीलपैकी मॅंगनीज या धातूचा उपयोग पोलाद निर्मितीमध्ये लोह मिश्रित धातू म्हणून केला जातो. प्रश्न पुढचा आहे, 8 मे 2015 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर 2015 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार हा शशी कपूर यांना प्रदान करण्यात आला. 29वा प्रश्न, युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? तर युनेस्कोचे मुख्यालय खालीलपैकी पॅरिस येथे आहे. मगाशी पाहिलं जिनेवामध्ये काय? WHO WTO यांचे मुख्यालय आहे. हिमालय हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर हिमालय हा खालीलपैकी वली प्रकारचा पर्वत आहे. म्हणजे हिमालय हा वली पर्वत आहे. भारताच्या खाऱ्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? तर भारतातील खाऱ्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर हे चिल्का सरोवर आहे. ध्वनी तीव्रतेचे एकक कोणते? तर ध्वनी तीव्रतेचे एकक खालीलपैकी डेसिबल हे आहे. नागपूर विद्यापीठाला कोणत्या संतांचे नाव आहे? तर खालीलपैकी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे यांचे नाव नागपूर विद्यापीठाला आहे.
पूर्ण वाढ झालेल्या मानवी शरीरात किती हाडे असतात? तर पूर्ण वाढ झालेल्या मानवी शरीरामध्ये एकूण 206 हाडे असतात. कार्ल मार्क्स कोणत्या देशातील विचारवंत होता? तर कार्ल मार्क्स हा खालीलपैकी जर्मनी देशातील विचारवंत होता. भारतीय संविधानाची अंमलबजावणी केव्हापासून करण्यात आली? तर भारतीय संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 या दिवशीपासून करण्यात आलेली आहे. तर स्वीकार हा 26 नोव्हेंबर 1949 रोजी करण्यात आला. 1949 रोजी स्वीकार, तर 1950 मध्ये अंमलबजावणी. म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. खालीलपैकी जरायुज प्राणी कोणता आहे? तर खालीलपैकी गाय हा जरायुज प्राणी आहे. मानवाने बनवलेले पहिले दगडी हत्यार कोणते? तर मानवाने बनवलेले सगळ्यात पहिले दगडी हत्यार आहे हातकुऱ्हाड. पती जिवंत असलेली स्त्री या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? तर तिला सुवासिनी असे म्हणतात. शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 40वा. विष्णू वामन शिरवाडकर हे नाव कोणाचे होते? तर विष्णू वामन शिरवाडकर हे नाव कवी कुसुमाग्रज यांचे होते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.